मला अजित अभ्यंकर तुम्हाला पुन्हा थोडक्यात तुमची काय प्रतिक्रिया या निर्णयाच्या संदर्भात? हे जे दोन निर्णय आहेत खास करून महाराष्ट्राच्या संदर्भात याचे परिणाम दूरगामी असणार आहेत, काय तुमचं मत आहे या निर्णयांवर? जयेश पाटील यांनी जे मत व्यक्त केलं ते मी पुन्हा त्याचं पुनरुक्ती करू इच्छित नाही. हा निर्णय एका या अर्थाने पाहिला तर एका मर्यादेपर्यंत बरोबर आहे. फक्त त्याची एक दुसरी बाजू जी आहे ती फक्त मला नजरेस आणून द्यायची आणि ती बाजू अशी की देशांतर्गत साखरेचे भाव हे केवळ साखर उद्योगाच्या म्हणजे सध्या या त्या वर्षातलं उत्पादन याच्यावरतीच जर आपण सोडून दिले आणि सरकारची जी त्यातली भूमिका आहे महत्वाची, आणि सरकारची भूमिका आहे एक बॅलन्सिंग सारखी, स्वतः एक सरकार साखर विक्रेता म्हणून म्हणजे साखरेचा साठा असणारी शक्ती म्हणून सरकारची एक भूमिका असली पाहिजे. म्हणून जर अतिरिक्त उत्पादन झालं तर भाव पडू नयेत म्हणून सरकारने साखर प्रोक्युअर करून ती होल्ड करणं, आणि जर भाव जर वाढायला लागले तर ते साखर बाजारामध्ये आणणं ही सरकारची बॅलन्सिंग जी भूमिका आहे ती सरकारने सोडून देऊ नये. आता थोडंसं याच्यामध्ये कुठेतरी दिसतंय की तुम्ही आयात आणि निर्यात म्हणजे आयातीवरचं आयात मूल्य म्हणजे इम्पोर्ट ड्युटी वाढवली, हा योग्य निर्णय, याच्यात काही चुकीचं नाहीये. परंतु निर्यातीसाठी तुम्ही ती सबसिडी जी ती चालू ठेवताय, त्याऐवजी जर सरकारने स्वतः खरेदी करून जर तो साठा स्वतःकडे ठेवला तर पुढच्या वर्षी जर अशी वेळ आली तर साखरेचे भाव वाढण्यापासून ते आपल्याला म्हणजे एका मर्यादेपेक्षा वाढण्यापासून रोखता येईल. ठीक आहे, फक्त मला या ठिकाणी नक्की एक मुद्दा त्यांनी समोर आणलेला रवी श्रीवास्तव याच संदर्भामध्ये आयात धोरण जे आहे साखरेच्या संदर्भातलं एक प्रकारे आयात होऊ नये अशी परिस्थिती निर्माण करण्यात आलेली आहे. अशा वेळेला तुम्हाला असं वाटतं का की येणाऱ्या काळामध्ये जो साठा आहे सगळा तो साठा बाहेर निर्यात करण्यावरती भर जाईल आणि निर्यात करायची असेल तर त्या गुणवत्तेचा साठा आपल्याकडे आहे का? मनर, ये जो रिपोर्ट के अंदर एक और चीज़ जो नहीं आई है कि 4,400 करोड़ रुपए का बिना इंटरेस्ट का लोन भी ये शुगर फैक्ट्रीज को दिया गया है. जैसा हम पहले भी आपसे बताते रहे कि थोड़ा ये कॉरपोरेट की तरफ ये सरकार जो है वो ज़्यादा मेहरबान है और चीनी मिलों की तरफ ज़्यादा ही मेहरबान है. अभी कहने का मतलब ये है कि ये राहत देने के बाद क्या वो राहत जो शुगर केन ग्रोअर्स हैं उनको प्रोड्यूसर्स हैं क्या उन पर पास ऑन होगी? एक और सवाल है मेरा, मैं एक तेल कंपनी के अंदर 30 साल तक काम कर चुका हूं और ये इथेनॉल की जो डोपिंग होती है पेट्रोल के अंदर, इसके बारे में मैं काफी टाइम तक काम कर चुका हूं. ये 5% पर पिछले 10 साल से टिकी हुई है और इसको कभी भी जो इथेनॉल की सप्लाई है वो तेल कंपनियों को नहीं मिलती है, जिसकी वजह से वो मिक्स नहीं हो पाता उसमें. और ना मिलने की वजह ये है कि जो उसके दाम है उसको लेकर के डिस्प्यूट हमेशा बना रहता है तेल कंपनियों और ये शुगर मिलों के बीच में. मेरा कहना यह है कि 40 से 45 रुपए लीटर का भाव इथेनॉल का पड़ता है जो पेट्रोल के अंदर ये मिक्स करेंगे और पेट्रोल 80 रुपए लीटर बिकता है. क्या मुझे सरकार का कोई नुमाइंदा ये बताएगा कि वो जब 40 रुपए लीटर का इथेनॉल उसमें मिक्स करेंगे तो क्या सरकार पेट्रोल के दाम कम करेगी? जब सरकार की विदेशी मुद्रा बचेगी, जो सरकार को क्रूड प्रोक्योरमेंट पे पैसा बचेगा, तो क्या वो पैसा पास ऑन पब्लिक को होगा या सिर्फ सरकार अपने घाटे की भरपाई करती रहेगी हर समय? तो मेरा ये कहना है कि दाम नहीं बढ़ने चाहिए. और शक्कर के दाम जैसा बढ़ने का आप देख रहे हैं अभी कि अभी ही 60 रुपया क्विंटल के हिसाब से रेट सिर्फ इस अनाउंसमेंट के बाद बढ़ चुका है. तो ये 25 से 30 लाख टन का स्टॉक सरकार के पास में है. दाम सरकार को ये कोशिश करनी है कि शक्कर के दाम न बढ़े, क्योंकि ये आम आदमी की सबसे बड़ी जरूरत है. ठीक आहे, तुम्ही दोन मुद्दे यातले काढले. त्यातही हरीश रोगे तुम्हाला हाच प्रश्न विचारायचा आहे की इथेनॉलच्या संदर्भामध्ये जसं रवी श्रीवास्तव म्हटलं की त्याची 40-50 रुपये जी काही लिटरला किंमत पडते ती पण कमी होण्याची शक्यता आहे, कारण आता इथेनॉलचं प्रोडक्शन जे आहे ते वाढेल या निर्णयामुळे, अशी परिस्थिती निर्माण केली गेलेली आहे. हे दोन निर्णय तुम्हाला किमान लोकाभिमुख वाटत आहेत का? नाही, अजित अभ्यंकरांनी मगाशी जे म्हटलं की या साखरेच्या बाबतीमध्ये बॅलन्सिंग करण्याचं धोरण हे शासनाने अवलंबायला पाहिजे. आज जवळजवळ 30 ते 35 लाख टन आपल्याकडे सरप्लस स्टॉक आहे. जे साखरेच्या बाबतीमध्ये आहे तेच अन्नधान्याच्या बाबतीमध्ये आहे. म्हणजे एनडीए सरकारने, मनमोहन सरकारने एक व्यवहारी कारभारी ज्याला म्हणतात, घर चालवणाऱ्या व्यवहारी, उधळ्या नव्हे, ते व्यवहारी कारभाराची भूमिका या ठिकाणी बजावलेली आहे. आणि जे काही आम्ही जमा करून ठेवलेलं आहे ते उधळायचं काम आता ह्या मंडळीने घेतलेलं आहे. आपल्याला उधळपट्टीला पूरक असा निर्णय. एक गोष्ट मी सांगतो, जर उधळपट्टीच मी म्हणेन
की जर समजा तुम्ही हे नाही, धोरण निर्यात करणं नाही, म्हणजे नाही, उधळपट्टी. हे जर धोरण तुम्ही निर्यात जाहीर करणं म्हणजे नाही, नाही, उधळपट्टी. नक्कीच आहे. जर तुम्ही हे धोरण जाहीर केलं त्याचा परिणाम जर साखर उद्योगांना ऊर्जा मिळणार असेल, साखर कारखानदारांना ऊर्जा मिळणार असेल आणि जो ग्राहक आहे त्याच्या डोक्यावरती जर बोजा येणार असेल तर त्या गोष्टीचं मी समर्थन करत नाही. आणि मगाशी जे कोणी म्हटलं काही चर्चेमध्ये की याच्यामध्ये फक्त काँग्रेस आणि राष्ट्रवादीचेच फक्त साखर कारखाने आहेत, ही चुकीची गोष्ट आहे. माझे मित्र केशव उपाध्यायांना माहिती आहे की त्यांच्या पक्षामधल्या अनेक मंडळींचे साखरेचे कारखाने आहेत. ते एकच सांगायचा मुद्दा मी एवढ्याला सांगेन की जे काही कमावून ठेवलेलं आहे ते उधळू नका. आज निसर्गाची अवकृपा होईल ठीक आहे, असं ठीक आहे. म्हणतायत, झालेले नाही. असे प्रसंग अनेक वेळा या देशावरती आले आणि त्याच्यामधून ठीक आहे, सुद्धा मार्ग काढण्याचं काम तुमची हे काळजी गेल्या 10 तुमची वर्षामध्ये काळजी व्यक्त मनमोहन झालेली आहे. सरकारने घेतलं. कळलं का नाही? देशाची काळजी आम्ही करतो, या देशातल्या 1 ते 130 कोटी जनतेची काळजी करतो आणि म्हणून भविष्यामध्ये काय होणार आहे त्याचा वेध घेऊन त्याप्रमाणे आम्ही धोरण आखतो. फक्त लोकांना खुश करणं किंवा काहीतरी आकर्षक अशा घोषणा करणं आणि लोकांना ठीक आहे, भ्रमित ठीक आहे. करणं तुमचा हा मुद्दा धंदा मुद्दा कधी तुमचा NDA ने तुमचा किंवा मुद्दा UPA सरकारने ठीक किंवा आहे. काँग्रेस तुमचा पक्षाने तुमचा केलेला. अहो रोगे साहेब, तुमचा मुद्दा पोहोचलेला आहे. केशव उपाध्याय उधळपट्टी तुम्ही करताय असा त्यांचा जो आरोप आहे, काय उत्तर आहे तुमचं? नाही, मला मुळामध्ये म्हणून मंदारजी मगाशी सुरुवातीला मी सांगितलं, मला माफ करा की आपण काही चर्चा पक्षी अभिनिवेशाच्या बाहेर येऊन केली पाहिजे. मग पण ते त्याला तयार नाहीत अजून. ते त्याच मानसिकीत रोगे आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे वेगळी अपेक्षा मला ठेवता येत नाही. केशव, हा भाग सोडून देऊ. महिनाभरापूर्वी मुद्दा इतकाच आहे, कोणत्या म्हणजे आता आपण पातळीवर नाही, ठीक आहे. अहो, रोगे साहेब आता ऐका ना. आपण मला रोगे साहेब जरा ऐका. केशव, मी कुठल्याही रोगे साहेब जरा मुद्दा दुसऱ्याला या बोलू देऊ ठिकाणी नका. मांडलेला नाही. रोगे मी साहेब कुठल्याही दुसऱ्याला प्रकारचा बोलू द्या. नाही, नाही, एक- अहो, रोगे साहेब जरा रोगे बोलू साहेब. द्या. मत मांडलं. अहो, रोगे साहेब जरा माझ्या बोलू द्या ना मतावरती दुसऱ्याला. आपण सर्टिफिकेट तुम्ही द्यायचं बोलताना नाही. तुम्ही बोलताना आपलं काही अहो, हे म्हणणं वाई- असेल, अहो, ते आपण या अहो, रोगे ठीक आहे, साहेब ठीक आहे, ठीक आहे, मध्ये ठीक आहे. बोलू नका. बोला नाही, बोला नाही, बोला. रोगे साहेब, एक मिनिट म्हणण्यावरती रोगे साहेब आपण सर्टिफिकेट रोगे साहेब द्यायचं हो नाही. रोगे साहेब आपण रोगे आपलं साहेब म्हणणं मांडा. मी मांडतो हरीश रोगे, हरीश रोगे, हरीश रोगे. अशी चर्चा होते का? ही कधी अशी चर्चा असते का मंदार? नाही, नाही. तुम्ही वाटेल ते बोलायचं नाही, आम्हाला काही बोलूच द्यायचं नाही. केशव हे कसं उपाध्याय चालेल? केशव उपाध्याय तुम्ही बोला. तुम्ही एकमेकांना हरीश रोगे, ही- तुम्ही भाजप काँग्रेस या सगळ्या जरा थोडं बाहेर पडून थोडी तुम्ही तुमचा मुद्दा पुढे तर काही सांगा. व्यापक माझं म्हणणं बाहेर पडून चर्चा करू ना आपण. प्रश्न असा आहे मंदारजी, एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. आता तुम्ही सगळ्या साखर तज्ज्ञांचं मत घेतलं, तुम्ही तुमच्या चर्चेत रिपोर्टमध्ये सांगितलं. शेवटी असं आहे की साखर उद्योग आहे देशातला संकटात आहे. हे वर्षानुवर्ष साखर उद्योगाचे म्हणजे शिष्टमंडळ होय गोपीनाथ मुंडेंच्या नेतृत्वाखालीच मनमोहन सिंगांतून भेटले होते, पण कुठलेही निर्णय त्यात झाले नाहीत आणि त्यामुळे दिवसेंदिवस हा उद्योग गर्तेत चालला होता. आज या निर्णयाने का विना पण किमान त्या उद्योगाला एक आशा मिळाली आहे. त्या उद्योगातल्या शेतकऱ्यांना एक काही चांगलं पॅकेज मिळू शकतं, काही साखर उद्योग जिवंत राहू शकतो. हे सगळं चांगलं आहे आणि त्यासाठी आवश्यक असणारे म्हणजे इथेनॉलचा निर्णय त्याला पूरक निर्णय घेतला आहे. मला वाटतं निर्णय घेतले नाहीत असं म्हणणाऱ्यांसाठी मोदी सरकार किती धडक्यात निर्णय घेत आहे आणि पॉझिटिव्ह ठीक आहे, निर्णय घेत ठीक आहे आहे. आणि लोकांच्या हिताचे निर्णय घेत आहे. ह्याच्यामुळे लगेच मार्केटमधले भाव वाढणार नाहीत. म्हणजे तुम्ही तज्ञांचं मत घ्या, कारण देशात ठीक आहे पुरेसं ठीक आहे. आपण साखरेचं महागाई आणि साठा आहे. माझ्याकडे वेळ कमी आहे. त्याच्यामुळे केशव तुमचा कुठल्याही मुद्दा पद्धतीचा भाव पोहोचलेला वाढणार आहे. नाही. केशव माझ्याकडे वेळ कमी आहे. मी पुन्हा एकदा जयेश पाटील तुमच्याकडे येतो. थोडक्यात तुम्ही सांगा या सगळ्या पार्श्वभूमीवरती खास करून हे जे 2 निर्णय आहेत इथेनॉलचा आणि साखरेचा मुद्दा आहे, यामध्ये अगदी ऊसतोड कामगारापर्यंत उद्या याचे फायदे झिरपताना आपल्याला बघायला मिळणार आहेत का? मिळतील. नक्की. कारखाने अडचणीत सध्या होते ती त्यातनं बाहेर पडतील. कामगारांची वेतनं मिळायला लागतील. ऊस उत्पादकांच्या ऊसाच्या थकीत किमती मिळायला लागतील आणि ही जी काही घोषणा झालेली आहे ती कंडिशनल स्वरूपाची आहे असं आत्ताच ऐकायला मिळतं, वाचायला मिळतं. आणि एक महत्वाची गोष्ट आपण लक्षात अशी घेतली पाहिजे की आज प्रसिद्ध झालेली जी आकडेवारी आहे ती लक्षात घेतली तर 90 लाख टन साखरेचा साठा शिल्लक गेल्या वर्षीचा. चालू वर्षीचं उत्पादन 242 लाख टन आणि परत आणखी काहीतरी 18 लाख टनाची कच्च्या साखरेची आयात. हे सगळं पिक्चर जर बघितलं तर ज्याला आम्ही ग्लट म्हणतो, साखरेच्या उद्योगामधली एक प्रकारची मंदी म्हणतो, ती निर्माण झाली होती. आणि या सगळ्याकडे प्रश्नाकडे बघत असताना साखर कारखाना जेव्हा मिळणारी किंमत त्यातनं ऊस उत्पादकाची किंमत देखील देऊ शकत नाही अशा अवस्थेत येतो तेव्हा सरकारनं काहीतरी केलं पाहिजे हे सरळ स्पष्ट होतं. या सरकारनं ते केलं, पूर्वीच्या सरकारनं केलं नाही. याचं राजकारण काय हा चर्चेचा वेगळा मुद्दा होतो. पण जे केलं ते
साखर उद्योगाला, ऊस उत्पादकाला आणि साखर कारखान्यात काम करणाऱ्या कामगाराला फायदेशीर आहे. नक्की. सगळ्यांची तक्रार एक राहणार की ग्राहकाच्या दृष्टीनं खर थोडी महाग होणार, कोणाला तरी ही किंमत द्यावी लागते. आणि मला असं वाटतं की ग्राहकांनी 1 रुपया 2 रुपये जादा किंमत दिल्यामुळं जर संपूर्ण उद्योग टिकणार असेल तर त्यामध्ये गैर काही नाहीये. ठीक आहे, अगदी तुम्ही तुमचं परखड असं मत मांडलेलं आहे. खरं तर वेळ अत्यंत कमी आहे. मला अजित अभ्यंकर तुमच्याकडे येता येत नाहीये, माफ करा त्यासाठी. पण ही जी चर्चा आहे एका आशेच्या मुद्द्यावरती आपण थांबवतो अशासाठीच की अर्थातच महाराष्ट्रातला जो डबघाईला आलेला जो सहकाराचा जो सहकार क्षेत्र आहे आणि त्या सहकार क्षेत्रामधला जो साखर उद्योग आहे आणि इथेनॉलचं त्याच्यातनं होणारा एक नवा उद्योग, त्यातनं कदाचित जर भरभराटीस आला त्यातनं नक्की काहीतरी चांगलं घडू शकेल, ही सुद्धा एक आशाची बाब आहे या सगळ्या निर्णयाच्या अंती. आणि या चर्चेच्या अंती आपण इथेच थांबू. धन्यवाद, नमस्कार.